बघा, वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 46 वर्ष आहे. 5 वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल. तर अनुक्रमे त्यांची वय किती? प्रश्न सोडायचा कसा? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो. तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत. तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात. जे प्रश्न नाही सापडत, बिनधास्त विचारा. प्रश्नामध्ये वडील आणि मुलगा हे 2 नावं, मग इथं ते मांडा. जसं की वडील आणि हा आहे मुलगा. लक्षात घ्या, इथं गुणोत्तर मांडायचे समीकरण स्वरूप कोणते? तर समीकरण स्वरूप. गुणोत्तर मांडायचे समीकरण स्वरूप कसे मांडायचे? बघा, 5 वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट. वडील आणि मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 46 वर्ष आहे. आता 5 वर्षानंतर वडिलांचं वय, ही गोष्ट लक्षात घ्या. ही दुसरी लाईन, ही दुसरी वळ. 5 वर्षानंतरचं वडिलांचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या म्हणजे 5 वर्षानंतरचं वय त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल. मग इथं शब्द मांडायचा 5 वर्षानंतर. ह्या गोष्टी लक्षात घ्या. याचा अर्थ असा की 5 वर्षानंतर या वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट. एक्सची तिप्पट 3x. 5 वर्षानंतर वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट. हे त्यावेळच्या ह्यावेळच्या हे जे काही शब्द आहेत ना, एखाद्या वेळेस गोंधळ घालतात मनामध्ये. त्यावेळच्या म्हणजे 5 वर्षानंतरच्या वयाची तुलना करता वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट. दुसरा काही सावळा गोंधळ नाही याच्यात. आता इथं आजच का म्हणलं? इथं आजच हा शब्द, तर हे आजचं समीकरण स्वरूप गुणोत्तर हे आहे 5 वर्षानंतर. मग आजचं त्यांच्या वयाचं समीकरण स्वरूप गुणोत्तर किती बाबा? त्यासाठी हे जे समीकरण तयार झालं, लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. या समीकरणातून 5 वजा करा. इथं सुद्धा 5 वजा करा. म्हणजे आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर ही अशा पद्धतीची. ही आजची गुणोत्तर तयार करण्यापाठीमागचं रहस्य काय? तर आज दोघांच्या वयाची बेरीज दर्शवली म्हणून. मग आजच्या वयाची ही त्यांची गुणोत्तर गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो. इथं अधिक स्वरूपात मांडा. जसं की 3x वजा 5 अधिक चिन्ह x वजा 5. दोघांच्या वयाची आजची बेरीज 46 वर्ष असं गणित म्हणते. तुमच्या गोष्ट लक्षात आली असावी. आता पुढे चला. 3x वजा 5 अधिक हे x, अधिक गुणिला वजा, वजा होतात, समोर 5 मांडायचे. हे दोघांच्या आजच्या वयाची बेरीज. लेकरांनो, 3x जवळ हे सारखा असलेलं चलपद वजा 5 वजा 5 ह्या संख्या समोर मांडा. 3x आणि x किती हो सर? 4x. वजा 5 वजा 5 दोन्ही संख्या वजा, तेव्हा करायची असते बेरीज, चिन्ह मात्र वजाचं. हे गणितीय गुणधर्म पक्के आम्ही पाठ केले पाहिजे. समोर 46, 4x बरोबर 46 कडे जाताना 10 अधिक स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते. ही बेरीज 56 झाली. लेकरांनो, x ला एकटं करा. 56 कडे जाताना 4 भागीला x बरोबर 14 चूक 56 होतात. x ची किंमत 14 आणि ही वर्षामध्ये आली. प्रश्न, अनुक्रमे त्यांची वय काय? तर हे अनुक्रमे त्यांची वय इथंच मांडतो. अनुक्रमे त्यांची वय. बघा, वडिलांचं आजचं वय काय आहे? अनुक्रमे त्यांची वय. मात्र इथं एक शब्द पाहिजे होता, आजची वय. आता आजचं वडिलांच्या वयाचं समीकरण हे 3x वजा 5. 3x वजा 5. त्याच्यामध्ये मिळाल्या x ची किंमत 14. x 3 सोबत गुणिला म्हणून 3 गुणिला 14 अशी मांडणी करा. 14 तरी 42 वजा 5 किती होतात? हे 37 वर्ष हे वडिलांचं. तर मुलाचं, या मुलाचं आजचं वय किती? हे त्याचं समीकरण x वजा 5. x ची किंमत 14 वजा 5
9 वर्ष. ओके. अनुक्रमे त्यांची वय काय, म्हणजे वडील व मुलगा, तर 37-9 वर्ष अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वागसर राबतात, कष्टतात म्हणून वागसर देवाना निमित्त केले. वागसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली ग्रुप याच्यासाठी की विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिकेतील विविध प्रश्नांचा अभ्यास करता येईल. आमच्या अंगी असं बळ येईल की यश सहज हस्तगत होईल, या भावनेतून हा ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातात. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे: दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील. दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा विश्वास, हे वचन वागसर तुम्हाला देत आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.